मंडळी, तुमच्या कानामध्ये जर सतत हे वायरलेस इयरफोन असतील तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. कारण यामुळे कोणते प्रॉब्लेम होत आहेत का, याचं रेडिएशन होत आहे का, आणि याचे पुढे जाऊन काही मोठे प्रॉब्लेम होऊ शकतात का, या सगळ्या गोष्टींवरती आपण सविस्तर बोलणार आहोत. आता मग जर हे वापरायचं नाही तर याला पर्याय काय, हे सुद्धा आपण बोलूया. नमस्कार, मी अमित गद्रे. न्यूज 18 लोकमतच्या टेकचेक व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा विषय खरं तर महत्त्वाचा आहे, कारण आपण अगदी रोज सर्रासपणे हा वायरलेस इयरफोन वापरत असतो. आपल्या दोन्ही कानांमध्ये हे एकदम व्यवस्थित फिट बसतं, सोयीचं असतं, वायर नाही आहे, त्यामुळे गुंतावण्याचा प्रश्न नाही, आणि आपण अगदी सर्रासपणे हे दिवसभर वापरत असतो. पण अनेकांना आता भीती वाटू लागली आहे की यामुळे काही रेडिएशन होतंय का, याचा काही पुढे जाऊन प्रॉब्लेम होईल का. अनेकांना अशी भीती आहे की यामुळे काही कर्करोगाचं कारण ठरू शकतं का, कॅन्सरचं कारण ठरू शकतं का. तर झालं असतं की WHO आतापर्यंत किंवा जे जागतिक आरोग्य संघटना आहे त्यांनी आतापर्यंत जे काही संशोधन केलंय, असा ठोस पुरावा कुठला आलेला नाहीये किंवा असं सिद्ध झालं नाहीये की याचं रेडिएशन जे आहे ते हार्मफुल आहे. कारण यामध्ये रेडिओ वेव्हज वापरल्या जातात आणि ते तितक्या हार्मफुल नाही आहेत किंवा त्या तितक्या ताकदीच्या नसतात. यामध्ये खरं तर ब्लूटूथ इयरफोन्स जे आहेत त्यामध्ये नॉन आयनायझिंग रेडिएशन वापरलं जातं. ते अतिशय कमी असतं, म्हणजे आपण जो मोबाईल फोन वापरतो त्यापेक्षा सुद्धा याचं रेडिएशन कमी आहे. त्यामुळे तशी कोणतीही चिंता करायचं खरं तर कारण नाही आहे. पण अनेकांना आता ती भीती वाटायला लागली आहे. दरम्यान रेडिएशन जे आहे ते आता यामध्ये रेडिओ वेव्हज वापरल्या जातात. कारण आपल्या फोनपासून ऑडिओ मेसेज आपल्या कानात पोहोचवण्यापर्यंत जे माध्यम ठरतं ते वेव्हज असतं, आणि यामुळे अनेकांना भीती वाटते की याचा मला काही त्रास होईल का. पण कोणत्याही प्रकारे म्हणजे हे हार्मफुल असल्याचं तसं सिद्ध नाही झालेलं आहे. पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, की आपण अतिशय आपल्या दोन कानात वापरल्यामुळे मेंदूच्या जवळ असतं, त्यामुळे त्याने सुद्धा अनेकांना भीती वाटते की सतत वापरामुळे त्रास होऊ शकतो. आता मग करायचं काय, जर अशी काही चिंता असेल तर सगळ्यात चांगला पर्याय की आपण पुन्हा एकदा वायर्ड इयरफोन वापरणार. आता तुम्ही म्हणाल की वायर्ड इयरफोन वापरणार कसं, कारण आपल्या फोनचे 3.5 जॅक जे आहेत ते आता गायब झालेले आहेत. त्यामुळे आता त्याला पर्याय सुद्धा आहे, आपण टाईप सी इयरफोन वापरू शकतो. काही फायदे पण आहेत मंडळी या वायरवाल्या इयरफोन्सचे. सगळ्यात महत्त्वाचा फायदा असा आहे की यामध्ये बॅटरीची चिंता नाही आहे. या डब्बीला तुम्हाला दर 2 दिवसाला चार्ज करावं लागणार आहे, कारण या बर्ड्सची बॅटरी संपल्यानंतर हे बर्ड्स जे आहेत ते तुमच्या या डब्बीचीच पॉवर घेणार आहे आणि याला परत एकदा चार्ज करावं लागणार. त्यामुळे बॅटरीची चिंता नाही आहे. पुढची महत्त्वाची गोष्ट की वायर्ड इयरफोन जे आहेत त्यामध्ये तुम्हाला उत्तम साऊंड क्वालिटी मिळते. कारण यामध्ये कसं आहे की सिग्नल लॉस यामध्ये होत नाही. एक सलग तुम्हाला ऑडिओ ऐकायला तो व्यवस्थित, त्यामुळे ती चिंता नाही. ऑडिओ क्वालिटी उत्तम मिळेल. पुढचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे किमतीचा. तुम्हाला वायर्ड इयरफोन अगदी 500 रुपयापासून बऱ्यापैकी मिळायला सुरुवात. अगदी ते 100-200 वाले घेऊ नका, कारण त्याची साऊंड क्वालिटी खूपच वाईट असते. पण 500 रुपयापासून पुढे 1000-1500 पर्यंत बरे इयरफोन्स मिळतात. अगदी 10,000 पर्यंत तुम्हाला हे वायरवाले इयरफोन्स मिळू शकतात. पण हेच TWS जे आहे ते तुम्हाला कमीत कमी 3,500-4,000च्या पुढे मिळतील, जे बऱ्यापैकी आहेत. ते यामध्ये सुद्धा 1000-2000 वाले येतात, पण ते तितकी साऊंड क्वालिटी तुम्हाला आवडणार नाही किंवा ते तितकं कानांसाठी सुद्धा चांगलं नाहीये. तर किमतीचा एक प्रश्न आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कनेक्टिव्हिटी आहे. फोनपासून जर तुम्ही थोडेसे लांब गेलात तर यामध्ये सिग्नल लॉस होण्याची भीती असते, त्यामुळे तो सुद्धा एक मोठा प्रॉब्लेम आहे. वायरमध्ये कसं आहे की तुम्ही एकदा का हा जो टाईप सी आहे किंवा 3.5 जॅक आहे तो तुम्ही फोनमध्ये इन्सर्ट केल्यानंतर चिंता नसते, तुम्हाला ऑडिओ क्वालिटी व्यवस्थितच ऐकायला येते. आता यामध्ये मग करायचं काय, तर जर खरंच तुम्हाला चिंता असेल की मला कोणत्याही प्रकारचं रेडिएशन नको आहे, तर काही गोष्टी आयुष्यात आपण टाळू शकत नाही. मोबाईल फोनमधून पण आपलं रेडिएशन होतं, पण आपण तो त्याशिवाय आपण आता काम नाही होणार आपलं, आपण राहू नाही शकत, अशी गोष्ट आहे. त्यामुळे तसंच काही लोकांना असतं की मला TWS वापरणंच जास्त सोयीचं आहे, मला ते वायरचं झंझटच नको आहे, गुंतावण्याचं टेन्शनच नको आहे. तर ठीक आहे, म्हणजे हे वापरण्यात असं कोणतंही सिद्ध नाही झालं की यामुळे तुम्हाला कोणता आजार होईल किंवा लॉंग टर्म जाऊन काही प्रॉब्लेम्स होतील, असं कोणतंही आत्तापर्यंत सिद्ध झालं नाही. मात्र हे वायरवाला इयरफोन वापरणं कायमच सेफ आहे, कारण कोणत्याही प्रकारचं यात रेडिओ सिग्नल्स नाही आहेत. डायरेक्ट वायर थ्रू तुम्हाला ऑडिओ ऐकायला येणार, त्यामुळे ते टेन्शन नसणार आहे. अर्थात हे सगळं आपापल्या सोयीनुसार आहे. तुम्हाला जे काही बरं वाटेल ते करणं योग्य आहे, कारण दोन्ही तसं सेफ आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं, सतत इयरफोन वापरणं हे सुद्धा तितकं चांगलं नाही आहे. त्यामुळे खूप मोठ्या आवाजात ऐकू नका. जेव्हा गरज असेल तेव्हाच इयरफोन ऐका. मंडळी, आजचा विषय तुम्हाला कसा वाटला आहे मेसेजमध्ये सांगा, आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे असेच वेगवेगळे व्हिडिओ आपण टेकचेकच्या माध्यमातून न्यूज 18 लोकमतवरती आपण अपलोड करत असतो. त्यामुळे न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा, आणि सोशल मीडिया हँडल्स आहेतच इंस्टाग्राम, फेसबुक, या सगळीकडे तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता आणि असे सगळे ताजे अपडेट्स घेऊ शकता. त्यामुळे अशाच ताज्या अपडेट्ससाठी पाहत राहा न्यूज 18 लोकमत.